नमस्कार, मी क्रिकेट समालोचक मनीष पाटील. सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो एका नव्या आणि ताज्या पॉडकास्ट सिरीजमध्ये. याचं नाव आहे AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट प्रस्तुत टेनिस क्रिकेटची दुनियादारी. बघा, टॅलेंट असेल तर तुम्ही जग जिंकू शकता आणि म्हणूनच वाघ लहान असो वा मोठा, वाघ वाघ असतं. त्याचमुळे ज्यांच्या वडिलांनी आपल्या कर्तृत्वाचा वारसा बारशाला ज्याला दिला होता तो हैवेदेव गावचा युवा गोलंदाज आर्यन मनोज भोईर. आर्यन, आपलं स्वागत आहे. थँक्यू. आर्यन, कसं वाटतं या पॉडकास्टमध्ये येऊन? खूप चांगलं वाटतंय. पहिल्यांदाच मी इतक्या मोठ्या पॉडकास्ट शोमध्ये आलो आहे आणि खूप प्राऊड देखील फील होत आहे. मेहनत करून आज तुम्ही इतक्या मोठ्या लोकांनी मला या पॉडकास्टमध्ये बोलवलं. खूप खूप धन्यवाद करतो. नाही, ते तुमचं कर्तृत्व आहे आणि कर्तृत्वाच्या बळावर तुम्ही जग जिंकू शकता, जशी मी तुमची माहिती दिली होती. आणि खूप कमी वयामध्ये आपण व्यवसाय क्रिकेटमध्ये आपलं नाव उंच केलेलं आहे. तर सुरुवातीचं क्रिकेट आर्यन तुझं कसं राहिलंय? सुरुवातीचं क्रिकेट सर, मी आधी पप्पांसोबत जायचो. 3-4 वर्षाचा असताना पप्पासोबत जायचो मॅच बघायला. मग कधी कधी दुपारी पप्पा फ्री असले तर पप्पांसोबत खेळायचो मी आणि इव्हिनिंग 4 वाजता पप्पांसोबत ग्राउंडवरती जायचो आणि तिथं स्टंपच्या मागेच फिल्डिंग करायचो. तेव्हापासून माझी सुरुवात झाली आणि त्यानंतर 3-4 वर्ष मी 12th मॅन म्हणून गावाच्या क्रिकेटमध्ये बसलो आणि तेव्हा सिनियर प्लेयरांच्या मी बॅटी गार्ड असे हातात घेऊन मिरवायचो. म्हणजे त्या बोलतात ना गावाच्या पाठीमागे असं, तसं मी घेऊन ते फिरायचो. पण गाववाले नाही बोलू शकत. गावातली जी अर्धी मुले असतात, तुम्हाला माहितीच असेल ते कसे असतात. ते मला चिडवायचे, बोलायचे, अपमानित करायचे लोकांसमोर की तू त्यांच्या गार्ड पकडतो, बॅटी पकडतो, त्याला वास घे, हे घे. मला बोलायला नव्हतं पाहिजे होतं, पण मी असं रागात येऊन त्यांना बोललेलो की आज तुम्ही असं मला बोलतात, पण एक दिवस असा येणार की तुम्ही 4 चौघात माझं नाव घेऊन सांगणार का हा माझा मित्र आहे, हा आमचा गावातला आहे. आणि ही ट्रू स्टोरी आहे. आता ते तसंच बोलतात. तो जो अपमान झाला होता, त्या अपमानाची ऊर्जा घेऊन तुम्ही खेळलात म्हणून तू या पदावर पोहोचला. हां, आज ज्यांनी मला अपमान केलं त्यांचं देखील मी थँक्यू बोलतो, कारण तो एक राग माझ्या मनात होता आणि त्याच रागामुळे मी मेहनत केली खूप आणि आज इथपर्यंत पोहोचलो. क्या बात. मग सुरुवातीचं स्ट्रगल तुमचं आम्ही ऐकलं की जसं तुम्ही 3-4 वर्ष सर्व इक्विपमेंट कॅरी करायचे खेळाडूंचे. मग खरी संधी कधी, कोणी, केव्हा दिली? खरी संधी माझ्या गावच्याच संघाने दिली. माझी जागा नव्हती बसत टीममध्ये, पण मी 12वा बसून कधी प्लेअर कमी असले तर मला संधी द्यायची फिल्डिंगसाठी. फिल्डिंग केली तर एखादी एक कॅच आली ती पकडायचो. त्याच्यानंतर हळूहळू प्रॅक्टिसला जाऊन बॉलिंग करायचो. मग पहिल्याच मॅचमध्ये मी 26 रन खाल्ल्या होत्या. त्या लाईव्हमध्ये मला मारही मिळाला होता डोक्यावर. ती लाईव्ह दिसत होतं. ज्या सिनियर प्लेअरने मला मारला होता, मी त्याला देखील एका टुर्नामेंटमध्ये चांगली बॉलिंग झाल्यानंतर मी कॉल केलेला की थँक्यू तुम्हाला मी बोलतो, कारण तुम्ही मला मारला होता. हा एक कारण आहे मी आज इथपर्यंत पोहोचण्याचा. त्यांना थँक्यू बोललो मी. त्याच्यानंतर मला गावच्या संघाने संधी दिल्या, त्यात मी म्हणजे संधीचं सोनं केलं. त्याच्यानंतर मग व्यावसायिक क्रिकेटमध्ये मला कोणी संधी देत नव्हतं. एक टीम आहे पॉयनियर स्पोर्ट अल्ताफ बाली यांची, त्यांचं धन्यवाद करतो, कारण आपले कोणी मला संधी देत नव्हते. पण त्या टीममध्ये एकही आगरी किंवा मराठी मुलगा नव्हता. त्या संघाने मला संधी दिली, त्यांनी मला खेळवला. म्हणजे सुरुवातीला असं नव्हतं की मी चांगलाच खेळायचो, मला मार पडायचा, तरी देखील त्यांनी मला संधी दिली आणि मी त्या संधीचं सोनं केलं. त्या टीममध्ये खेळलो आणि त्याच्यानंतर तारिफ सय्यद, सिल्वर स्टार, रबर बॉल त्यांच्यात मी खेळलो. त्याने खूप शिकवलं मला, त्यांनी खूप संधी दिली. आणि त्याच्यानंतर मानकुलीमध्ये एक टुर्नामेंट झाली तारिफ सय्यदची 70-70 स्पोर्टमध्ये. त्याच्यात मला अजित मोहितेंनी बघितलं. मग आउट ऑफ महाराष्ट्र त्यांनी मला खेळायला नेलं पहिल्यांदाच. तेव्हापासून माझी टेनिस क्रिकेट म्हणजे ओपनची सुरुवात झाली. आणि आत्ता अहमद भाई, NB धनकवडी स्पोर्ट पुणे, केतन म्हात्रे यांनी दोघांनी मिळून मला खेळवला, या टीममध्ये आणलं. आणि आशिष मेरुल, आकाश चिंदारिया, पिट्टू म्हात्रे, अनेक असे प्लेयर्स आहेत, त्यांनी मला खूप शिकवलं. त्यांचं धन्यवाद करतो. म्हणजेच संधी मिळत नसते, संधी शोधावी लागते. आणि किती गोलंदाज मला असं वाटते 6 चेंडू 6 षटकार खाल्ल्यानंतर करिअर सोडण्याच्या विचारात असतात, पण तसं नाही असतं. क्रिकेटच्या खेळामध्ये या गोष्टी घडतात, पण काही गोष्टी तुम्हाला शिकवून जातात. त्यामुळे कधीच क्रिकेट सोडण्याचा विचार करू नका. तर आर्यन, जसं आपण आता तुमच्या पूर्ण प्रवासाची चर्चा केली, पण ग्रामीण संघाबद्दल किंवा ग्रामीण क्रिकेटबद्दल थोडीशी मला माहिती हवी की हायवे दिवे हा संघ, तू किती वर्ष त्या संघात खेळलास आणि त्या संघात तुझं प्रदर्शन नेमकं कसं झालं होतं? सर, आता मी 2002ला माझा जन्म झाला. आय थिंक 2005 या 6 पासून चालायला लागलो. तेव्हापासूनच मी संघासोबत आहे, कारण बाबा मला घेऊन जायचे आणि तेव्हापासून मी त्या टीम सोबतच आहे, आत्तापर्यंत आहे. आणि हायवे दिवा
हा एक संघ नाही, हा एक कुटुंब आहे. त्यांच्यामुळेच आज मी या प्रोफेशनल लेवलला पोहोचलो आहे. तर पहिली संधी गोलंदाजीची हायवे दिवे या टीम मध्ये कधी मिळाली आणि कुठल्या स्पर्धेत मिळाली? टुर्नामेंटचं नाव तर नाही माहिती, कारण मी तेव्हा लहान होतो आणि पहिलीच संधी होती तिथे मला मिळालेली गावच्या संघामध्ये. आणि त्या पहिल्याच मॅचमध्ये डिफेंड करताना 26 रन मी दिले होते. 26 दिल्या होत्या आणि त्यानंतर मग खूप विचार केला असेल. बघा, मार्गदर्शन वडिलांचं मिळते, मार्गदर्शन तुमच्या साथी खेळाडूंचं मिळते, पण जेव्हा तुम्ही 26 धावा खाल्ल्या होत्या, म्हणजे 26 धावा खर्च केल्या होत्या, तेव्हा घरी आल्यावर मनोज भोईर जे तुमचे वडील आहेत, जे लेजेंड बॉलर आहेत, तर त्यांनी तुम्हाला काय सूचना दिल्या होत्या किंवा त्यांनी तुमची कशी कान उघाडणी केली होती? चुका केल्यावर सर्व बोलणारच आहेत. पप्पा देखील मला बोलले, पण जे आपले जवळचे असतात तेच आपल्याला बोलतात, नाहीतर इतरांना काही लेणं देणं नसतं, ते कशाला येऊन बोलतात. आणि जे बोलतात ते आपल्या चांगल्यासाठीच बोलतात. पप्पा मला बोलायचे देखील आणि शिकवायचे देखील. आणि मला एक गोष्ट देखील त्यांनी समजवली, तू क्रिकेट खेळतो, क्रिकेटमध्ये चुका झाल्या आणि ज्यांना क्रिकेट खेळताही नाही येत, जे प्रेक्षक असतात तेही तुला येऊन काहीही बोलून जातील, पण ते ऐकायची म्हणजे ताकद ठेव आणि ते तुला ऐकावंच लागेल जर तुला मोठा क्रिकेटर बनायचं असेल. म्हणजे क्रिकेट खेळत असताना तुमचे चाहते तुम्हाला डोक्यावर उचलून सुद्धा घेतील आणि जर चुकलात तर मग तुमच्यावर टीका सुद्धा करतील, पण त्या सर्व गोष्टींचा बॅलन्स तुम्हाला राखायचा असतो. तर मग त्यानंतर मग ती सुधारणा कशी झाली तुमच्या गोलंदाजीमध्ये? सुधारणा पप्पा सांगतच असतात, मार्गदर्शन करतच असतात, तू काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. कधी कधी प्रॅक्टिसला मुलं जात नाही, पण तेव्हा भर उन्हात पप्पा घेऊन जायचे. काय शूज किंवा काय बॉटल तिथं ठेवायचे पिचवर आणि मला सांगायचे की हा बॉल टाक, इथे टाक, हे कर, ते कर. त्याच्यामुळे सुधारणा झाली. मग त्यानंतर मग सुधारणा झाल्यानंतर ती कुठली स्पर्धा होती जिकडे खऱ्या अर्थाने आर्यन भोईर चमकला आणि गोलंदाज म्हणून उदयास आला? आय थिंक मी ग्रामीण क्रिकेटचं बोलू शकतो, पण मी ओपन क्रिकेटचं बोलतो आता. 2 ओव्हर 22 रन पाहिजे होत्या आणि सुरुवातच होती त्या टीममध्ये, पॉइंटर स्पोर्टमध्ये अल्ताफ बालीच्या संघात. आणि बॉलर होते, पण त्याच्यानंतर देखील त्यांनी मला संधी दिली अल्ताफ बालीने की याच मुलाला टाकू दे, हा काय ना करून काढेल. ती ओव्हर मी काढली, 2 विकेट घेतल्या, 4 रन दिल्या आणि मॅच जिंकली. अल्ताफ बाली सर म्हणजे बाली ट्रॉफीचे आयोजक आहेत आणि ज्यांनी बाली ट्रॉफीला ग्लॅमर दिलं. भिवंडीतील क्रिकेटपटूंना मोठं स्वरूपाचं क्रिकेट कसं खेळायचं असते ते स्वप्न त्यांनी पूर्ण केलं. तर अल्ताफ बाली सरांचा उल्लेख या ठिकाणी झालेला आहे. तर त्या ठिकाणी तुमच्यावर विश्वास ठेवला. सिटी क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट मोठ्या प्रमाणात भिवंडीत खेळलं जातं, तर सिटी क्रिकेटबद्दल थोडक्यात काय सांगाल? तुमचा तो प्रवास कसा राहिला? कारण ग्रामीण क्रिकेटचा प्रवास तर सुरू झालाच होता. सिटी क्रिकेटमध्ये खूप शिकायला भेटलं, म्हणजे खूप कठीण असतं, कारण आपण खूप मोठ्या संघात खेळतो आणि टॉपचेच संघ असतात, खूप मोठे मोठे सिनियर प्लेयर्स असतात, त्यामध्ये खेळावं लागतो, खूप प्रेशर असतो. ते सिनियर असतात ते आपल्याला शिकवतात की तू काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे, आणि आपल्याला त्यात खेळून शिकायला देखील भेटतं की प्रेशरला कसं हँडल केलं पाहिजे. पण सिटी क्रिकेटचा जो फायदा तुम्हाला व्यावसायिक क्रिकेटला झाला का? हो, नक्कीच. कारण आता सिटी क्रिकेट कसा खूप मोठ्या प्रमाणे भिवंडीमधला बघितला जातो. ते हळूहळू दुसरे जे असतात सिनियर प्लेयर्स ते आपल्याला बघतात युट्यूबच्या माध्यमातून. मग ते कॉन्टॅक्ट करतात एकमेकाशी की हा मुलगा चांगला टाकतो, याचा कॉन्टॅक्ट नंबर दे. किंवा मग जेव्हा जे आपल्याला तिथे बोलवतात तेव्हा ती संधी भेटते, तेव्हा त्यांच्यासमोर ते संधीचं सोनं केलं, मग खूप फायदा होता आपल्याला. जसं तुम्ही उल्लेख केला की 3-4 वर्षांपासूनच तुम्ही क्रिकेटच्या मैदानामध्ये आलात, तर आता आपण थोडीशी चर्चा वडिलांची करूया. तर मनोज भोईर जे तुमचे वडील आहेत, तुम्हाला माहिती होतं की मनोज भोईर एक लेजंड बॉलर आहेत आणि मला त्यांना फॉलो करायला पाहिजे किंवा त्यांच्यासारखंच मला बॉलर बनायचंय? तुम्ही बॅटर सुद्धा बनू शकले असते. मग नेमकं त्यांच्याकडे पाहूनच बॉलर? मला आधी सर बॅटिंगच आवडायची. मी अँड्रम देखील खेळायचो, तेव्हा बॉलिंग आधी मी बॅटिंगच करायचो. म्हणजे बॅटिंगवर हावरा बोलतात ना, मी तसा होतो. पण मी बॉलर का झालो, कारण मला अभिमान वाटतो, प्राऊड फील वाटतो माझ्या बाबांवर. कारण खूप वर्ष आधी जेव्हा क्रिकेटची सुरुवात झाली तेव्हा थ्रो गोलंदाजी चालायची आणि माझे बाबा तेव्हा ओरिजिनल म्हणजे नॉर्मलीच गोलंदाजी करायचे. ते नॉर्मली गोलंदाजी करून सुद्धा रन जास्त खात नव्हते. त्यांना बघूनच मला खूप प्राऊड फील झाला आणि गोलंदाजी म्हणजे बॉलर बनायची इच्छा झाली. हे खरं आहे का की वडिलांची बेस्ट बॉलरची ट्रॉफी घेऊन तुम्ही गावभर हिंडायचं म्हणजे असं वाटायचं की काय करू आणि काय नको. ती ट्रॉफी अशी हातात असली ना, असं वाटायचं की असं वर्ल्ड कप घेऊनच असं चाललं. मग आता हे सुद्धा खरं आहे का की तुमची ट्रॉफी म्हणजे तुमचे वडील मनोज भोईर गावभर घेऊन हिंडतात? नाही, हिंडत तर नाही, पण त्यांना खूप असं प्राऊड फील होतो की लहान असताना माझ्यासोबत यायचा माझी ट्रॉफी घ्यायला, आणि आज स्वतःहून मला सांगतो की बाबा चल माझी ट्रॉफी घे. क्या बात आहे. तर ग्रामीण क्रिकेट
तुम्हाला फायद्याचं ठरलं, सिटी क्रिकेट तुम्हाला फायद्याचं ठरलं, म्हणजे अगोदर थोडं स्ट्रगल होतं पण त्यानंतर शिकवण तुम्हाला मिळाली. तर त्यानंतर निलेश बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन म्हणजेच NB अवध ही टीम तुम्ही चूज केली, तर त्यासाठी कोणी पाठपुरावा केला? सर मी शिरसत चॅम्पियन्स ट्रॉफी एक तालुक्याची मॅच होती भिवंडीची, ती खेळण्यासाठी तिथे गेलेलो. त्या टीममध्ये आय थिंक बॉलर नव्हता किंवा बॉलर होते पण ऑफ ब्रेकर कोण नव्हता, आणि मी ऑफ ब्रेक असं चांगला टाकतो असे समजतात, म्हणजे मला असं वाटत नाही पण असे समजतात दुसरी. तर जयेश पाटीलनी केतन म्हात्रेशी बोलणं केला की हा आहे याला घे. मग केतनदानी मला जवळ बोलवलं आणि माझ्याशी बोलला तू खेळशील का असा तसा. मग त्यांनी अहमदभाईशी बोलणं केलं, मग मला टीममध्ये ठेवलं, आणि टीममध्ये ठेवलं तर मी फर्स्ट मॅच पालघरला खेळलो. आय थिंक मी 12+ रन द्यायचो सुरुवातीला, 4-5 टुर्नामेंट 15+ रन 12+ रन, तरी देखील ते मला बॅक करायचे, सांगायचे ठीक आहे ओपन क्रिकेट आहे हळूहळू होईल. मग त्या टीमकडून मला खूप काही शिकायला भेटलं, खूप संधी दिल्या, खूप शिकवलं, त्यांच्यामुळेच आज मी इथं आहे. म्हणजे एकाच रात्रीच कोणीच सुपरस्टार बनत नाही, थोडासा वेळ स्वतःला द्यावा लागतो, थोडीशी मेहनत घ्यावी लागते. नशिबाची साथ तर मिळेलच, पण मेहनत सोडून चालणार नाही आणि ती मेहनत तुम्ही घेत राहिलात. तर पहिली स्पर्धा व्यावसायिकची, जसं तुम्ही उल्लेख केला की थोडी जास्त रन तुम्ही खर्च केल्या, तुमच्यावर तुमच्या खेळाडूंनी विश्वास ठेवला, मग अशी कुठली स्पर्धा होती जेव्हा खऱ्या अर्थाने आर्यन भोईरची गरज संघाला होती ऍज अ बॉलर आणि ती गरज तुम्ही पूर्ण केली? कोपर खैरानीला होती. पूर्ण टुर्नामेंट चांगली गोलंदाजी केलेली आणि फायनल मॅचला देखील मॅन ऑफ द मॅच घेतली होती. तर तेव्हापासून सुरुवात झाली. तेव्हा म्हणजे मला एक्सपिरियन्स आलं की या ओपन क्रिकेटमध्ये मला काय केलं पाहिजे, काय नाही केलं पाहिजे. कारण आता सुरुवातीला मी फक्त फास्टच गोलंदाजी करायचो, आणि नंतर मला सिनियर प्लेयर्स आणि सांगितलं देखील, बघा विजय पावले देखील खूप फास्टर आहे, विश्वजित ठाकूर देखील एवढा फास्टर आहे, ते तेवढे फास्टर असून सुद्धा त्यांना रन्स पडतात, तर तू कोण आहेस असं. मग त्याने मला शिकवलं की तू काहीतरी बॉलिंगमध्ये सुधार कर, व्हेरिएशन कर. मग त्या हळूहळू मी ऑफ ब्रेक शिकलो, लेग ब्रेक शिकलो, मग त्या कारणाने मला गोलंदाजी चालायला लागली. तुमचे वडील मनोज भोईर यांची स्टाईल काय होती गोलंदाजीची? यांची स्टाईल नॉर्मलीच लेफ्ट हँडर होती, म्हणजे यॉर्करची बॉलिंग, यॉर्कर स्पेशलिस्ट होते. मग त्यांना फॉलो करण्याचा प्रयत्न तुम्ही केला की स्वतःहून डेव्हलपमेंट केली गोलंदाजीमध्ये? आधी तर त्यांनाच फॉलो करत होतो मी, म्हणजे मी माझं स्पेशल बॉल यॉर्करच आहे. मग ते आता ओपनमध्ये कसं यॉर्कर टाकलं तर बसून मारतात, झोपून मारतात. मग त्या हळूहळू सिनियर प्लेयरांकडून शिकवलं त्यांनी, म्हणून सुधारणा केली. तुम्हाला असं वाटतंय का की आजचं क्रिकेट जे आहे ते फलंदाजांसाठी थोडं सोपं आहे आणि गोलंदाजासाठी थोडं चॅलेंजिंग? सर 100 मधून 90% बॅट्समनांसाठी चांगलेच आहे, बॉलरांसाठी खूपच डिफिकल्ट आहे. कारण कसं होतं, आपण 4 बॉल डॉट टाकले आणि शेवटचे 2 बॉल खराब टाकले, त्या 2 बॉलमध्ये 8 रन गेल्या, 9 रन गेल्या, तर मग बॉलरला खूप ऐकायला लागतं. आणि या टेनिस क्रिकेटमध्ये बॉलरची थोडीही इज्जत नाही आहे, रिस्पेक्ट नाहीच आहे. तो प्रेशरला हँडल कसं करायचं आणि काय केलं पाहिजे ते आपल्याला खूप शिकलं पाहिजे. हा, बरोबर तुम्ही हा उल्लेख, आणि माझा नेमका प्रश्न तोच होता की जसं तुम्ही उल्लेख केला की 3 डॉट आले, 4 डॉट आले आणि शेवटच्या 3 बॉलवर 2 बॉलर मोठे फटके आले, तर इकॉनॉमी बॉलरची खराब होते. तर अशा वेळेला मग ती मेंटॅलिटी स्ट्रॉंग करणं, इतक्या कमी वयामध्ये तुम्ही मॅच्युरिटी दाखवताय, तर ते नेमकं कुठे शिकलात आणि कसं डेव्हलप केलं? हे मी सर माझ्या टीममध्ये व्यवसाय क्रिकेटमध्ये जे बॉलर आहेत, आशिष मेरुल झाले, अजून अनेक असे सिनियर बॉलर आहेत, त्यांच्याकडूनच शिकलो. कारण आता कसं होतं, आपण 5 बॉल डॉट टाकले, 5 बॉलमध्ये 1 रन दिले आणि शेवटचा बॉल 6 खाला, तरी येऊन बोलतात अरे हा बॉल टाक, तो बॉल टाकायला पाहिजे होता, यो बॉल टाकायला पाहिजे होता. आणि आपल्याला काय वाटतं की आपण 5 बॉल सेम टाकून डॉट काढल्यात, तर मग शेवटच्या बॉलला बॅट्समन रेडी असतात, मग आपण वेगळे करायला जातो, मग तो वेगळे करायला जातो, मग आपल्याला 6 पडतो, मग तेव्हा येऊन बोलतात. आणि नंतर कसा होतो की 5 बॉल सेम टाकून डॉट निघल्यात, मग शेवटचा बॉल पण सेमच टाकला आणि त्याला 6 लागला, मग नंतर येऊन बोलतात अरे वेगळा काही काय केला पाहिजे, दुसरं काही केला पाहिजे, असं होतं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की तुम्ही जे डॉट बॉल टाकतायत, तुम्ही विकेट घेतायत, त्याचं अप्रिसिएशन तुम्हाला मिळत नाही, पण 1-2 बॉलवर जे मोठे फटके बसतायत त्यावर टीका होते. त्याच्यामुळे त्या गोष्टीवर लक्ष द्यायला हवं. बघा, इकॉनॉमिकल बॉलर ही भूमिका खूप कमी गोलंदाजांकडे आहे. जर आपण भारतातील व्यावसायिक क्रिकेटचा आढावा घेतला, खूप कमी गोलंदाज आहेत जे इकॉनॉमिकल आहेत, त्यामध्ये तुमची वर्णी लागते. तर नेमकी ती कुठली स्पर्धा, म्हणजे जिकडे खूप कमी धावा हव्या होत्या जिंकण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाला, आणि तुमच्या खांद्यावरती जबाबदारी टाकली गोलंदाजीची आणि ती जबाबदारी तुम्ही पूर्ण केली? पहिल्यांदाच गेलो होतो मी देवगडला, मिडबावला. देवगड मिडबाव एक टुर्नामेंट होती, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव. तुम्ही होते तिथे कॉमेंट्रीला. तिथं आय थिंक रायगडचा संघ होता, खूप मोठा नाव असलेला एक संघ होता. त्या संघासमोर सर 5 ओव्हरमध्ये 30 रनांचा टार्गेट होता, ते आम्ही डिफेंड केले होते. त्यात सर माझे आय थिंक 4 या 5 विकेट होते आणि 3 या 4 रन दिले होते. मागचं वर्ष
आपण थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जाऊया. म्हणजे मागचं पूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या हंगामामध्ये कुठल्या कुठल्या स्पर्धा तू खेळलास व्यावसायिकच्या आणि त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी झाली, म्हणजे तुमचा स्टॅट खूप चांगला होता? मी एवढं लक्षात नाही ठेवत की मी कुठे चांगली गोलंदाजी टाकली आणि कुठं काय केलं. कारण कसं होतंय, आता समज आता हा AK स्पोर्टची टुर्नामेंट आहे, मी गेल्या वर्षी इथं बेस्ट बॉलर घेतला, चांगली गोलंदाजी केली आणि आता पुढच्या वर्षी समज म्हणजे आता मी खेळायला आलोय, तर मग एक अभिमान असतो, एक ओव्हर कॉन्फिडन्स असतो आणि एक अहंकार असतो की गेल्या वर्षी इथं बेस्ट बॉलर घेतले, आता या टाइमला काय नाही, गेल्या वर्षी ते बॅट्समन होते, आता पण तेच बॅट्समन आहेत, त्याच टीम आहेत, आता पण घेईन, असं ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपण येतो, एक अहंकारमध्ये येतो. मग त्या अहंकारमध्ये येऊन आपण जेव्हा गोलंदाजी करतो तेव्हा आपल्याला खराब बॉलला 6 लागतो, पण जेव्हा आपण चांगला बॉल टाकतो त्याला देखील 6 लागतो. असं नशीब बदलतात. म्हणून मी ते लक्षात नाही ठेवत की मी कुठे चांगली गोलंदाजी केली, कुठे नाही केली. जी चांगली गोलंदाजी केली ते 2 दिवसात म्हणजे आठवण ठेवायचं आणि विसरून जायचं. मग पुढची टुर्नामेंट कुठली आहे, आपल्याला काय केलं पाहिजे, कुठला संघ आहे, त्याच्यावर मी काम करतो. काय मॅच्युरिटी लेव्हल आर्यनची आहे? म्हणजे खूप कमी खेळाडूंमध्ये मी मॅच्युरिटी पाहतो. म्हणजे मी कित्येक इंटरव्ह्यूज घेतलेले आहेत आणि खूप कमी खेळाडूंमध्ये जे इतक्या कमी वयाचे आहेत, म्हणजे जवळपास 24 वर्षांचा आर्यन आहे आणि इतक्या चांगल्या पद्धतीने तो प्रत्येक गोष्टीला अनालाइज करतोय आणि त्यानंतर तो डेव्हलपमेंट करतोय. हे सेल्फ डेव्हलपमेंट खूप महत्वाची आहे आणि ती डेव्हलपमेंट आर्यनची पाहायला मिळते. आणि म्हणजेच आपण म्हणतो ना, लंबी रेस का घोडा, आर्यन तसाच आहे. आर्यन, आवडती स्पर्धा कोणती, म्हणजे ज्या स्पर्धेमध्ये खेळताना खूप मजा आली? तर आमचीच कपिल पाटील साहेबांची टुर्नामेंट, केंद्रीय मंत्री चषक होतं ती. तर त्या स्पर्धेत बाईक जिंकलीस का? गावाच्या म्हणजे मी 12th मॅन होतो त्यावेळेस 2020 मध्ये, तेव्हा 11 बाईक माझ्या संघाने जिंकल्या होत्या. म्हणजे ती इच्छा आहे का अजूनही? म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की तुमच्या आवडीची स्पर्धा आहे आणि आवडीच्या स्पर्धेमध्ये काहीतरी अचिव्हमेंट कम्प्लीट केली पाहिजे, राईट? तर तुम्हाला वाटतंय का जेव्हा पुढच्या वर्षी ती स्पर्धा होईल तर एक तरी बाईक किंवा बेस्ट बॉलरचा पुरस्कार मला मिळायला हवा? मग तो फॉर्मॅट कुठलाही असू द्या, ग्रामीणचा असू द्या किंवा व्यावसायिकचा असू द्या. तर 2020 मध्ये इच्छा होती की मी माझ्या संघामध्ये खेळावं, म्हणजे ही टुर्नामेंट खेळावी आणि ट्रॉफी जिंकावी. ते तर नाही पूर्ण झालं, पण 2 वर्षानंतर टुर्नामेंट झाली. त्यात व्यावसायिक क्रिकेटची देखील स्पर्धा होती, ओपन क्रिकेट म्हणजे होतं त्यात. तर मी ओपन क्रिकेट म्हणजे ओपन टीममध्ये खेळून मी ट्रॉफी जिंकलेली, रनर अप. व्हेरी गुड. म्हणजे काही ना काही आपण कॅरी केलं पाहिजे, मागे काय आपण चुकवलेलं आहे ते पुढे आपण कंटिन्यू केलं पाहिजे. तर या सर्व क्रिकेटच्या प्रवासामध्ये आर्यन, असं वाटत नाही तुझं शिक्षणाकडे दुर्लक्ष होत चाललंय आणि मग वडील तुझी खरडपट्टी काढतायत? सर, जुन्या आठवणी ऐकल्या तरी अंगाला काटे येतात. कारण खूप बॅड सिच्युएशन होती त्यावेळेस माझी. कारण मी 10वी फेल झालेलो. बाबांनी खूप मारला होता मला आणि खूप वाईट साईड बोलले होते. म्हणजे असं नाही, दुसरा कोणाचाही बाबा असता आणि कोणीही मुलगा असता, बाबा बोलणारच आहेत कोणीही असले तरी. तर बाबाने खूप मारला मला, खूप वाईट साईड बोलले. ते आता मी तुम्हाला सांगू नाही शकत काय बोलले. पण त्याच्यानंतर मला एक वाक्य बोलले होते बाबा. ते बाबांना आठवण नसेल पण मला आठवण आहे. बाबा बोलले होते की तुला ज्या गोष्टीची आवड आहे त्या गोष्टीत ती गोष्ट तू सिद्ध करून दाखव, मेहनत कर. मेहनत. असे काहीतरी वाक्य बाबा बोलले होते. ती वाक्य मी मनात ठेवली होती आणि अजूनही ठेवतो. आणि याच वाक्यामुळे आज मी इथपर्यंत पोहोचलो आहे. तुम्हाला जे आवडते त्यासाठी तुम्ही मेहनत घ्या, संघर्ष करा आणि त्या गोष्टीसाठी काही करण्याची तयारी ठेवा. आणि तीच गोष्ट वडिलांची खरी करून दाखवलेली आहे, ती म्हणजे आर्यनने. आणि आता एका व्यावसायिक गोलंदाजाच्या भूमिकेत तो तुम्हाला पाहायला मिळतोय. तर आता वडिलांबद्दल थोडंसं आपण बोललो, पण आता थोडंसं घरच्यांबद्दल, घरच्यांचा सपोर्ट किंवा घरचे तुम्हाला कसं पाहता जेव्हा तुम्ही लाईव्ह असता कुठल्याही स्पर्धेमध्ये? पूर्ण कुटुंबाचं मी धन्यवाद करतो. कारण पूर्ण कुटुंबाने मला खूप सपोर्ट केला. नातेवाईकच नाही बोलत मी, पूर्ण फॅमिली. म्हणजे आत्याच्या इकडे झाली, मावशीची, मामा, जेवढी पण आहेत ना, माझी पूर्ण मोठी फॅमिली आहे. तेवढी रात्रीचे 2 या 3 वाजता कुठेही मॅच असली ते ग्रुपवर चर्चा चालूच असते, कुठं मॅच आहे, लिंक पाठव, हे ते बघतच असतात मला आणि खूप सपोर्ट करतात. त्यांचं खूप खूप धन्यवाद करतो आणि मार्गदर्शन करतच असतात. ते मार्गदर्शन तर नेहमीच मिळेल. जर तुम्ही चांगलं करताय तर अपेक्षा घरच्यांची तीच असते की अजून चांगलं करावं. आता काही स्पर्धांची मी नावं घेतो, ती स्पर्धा तुम्ही खेळली आहेत का किंवा खेळायची इच्छा आहे ते तुम्हाला बोलायचंय? सुप्रीमो ट्रॉफी याच वर्षी खेळलो. शेवटची ओव्हर दिली होती, 1 ओव्हर 4 रन पाहिजे होत्या. तेव्हा आय थिंक मी 4 चेंडू चांगले टाकले होते. 2 चेंडू 2 रन पाहिजे असताना खूपच खराब बॉल टाकून मी बाउंड्री खाली होती. तर खूप मनाला लागला आणि इच्छा होती की ती मॅच जिंकायला पाहिजे होती. 1 षटक आणि 4 धावांची गरज असताना तुम्ही आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. तर आता पुढच्या वर्षी मग ही जी भूक आहे जिद्दीची ती अजून वाढेल?
हो, खूप वाढेल. खूप त्यासाठी खूप मेहनत करावी लागेल आणि मी करणार आणि या वर्षी जे नाही केलं मी ते पुढच्या वर्षी करून दाखवणार. रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळलात का? नाही केलं. खेळायची इच्छा आहे का? खेळायची खूप इच्छा आहे. काय ऐकलंय रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी बद्दल? रत्नागिरी सर, माझी गावची मॅच होती. मला कॉल आलेला तिकडे खेळायची रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आणि इकडे गावची टीम आय थिंक सेमीफायनलला पोहोचली होती. तर मला म्हणजे जायला मिळालं नाही. त्यानंतर कोकणात तुम्ही स्पर्धा केल्यात, म्हणजेच रामेश्वर प्रतिष्ठान मिडवाव केली, यंगस्टर देवगड सुद्धा तुम्ही खेळलात. तर कोकणातल्या स्पर्धांचा अनुभव कसा राहिला? तिकडची पब्लिक, तिकडच्या स्पर्धा खूप चांगलं आयोजन करतात. खूप चांगला ग्राउंड असतो, खूप चांगलं आयोजन करतात आणि खूप प्रेम दाखवतात आपल्यावर. आणि तिकडची जी पब्लिक असते त्यांच्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमी आहे. आता आपण असं रस्त्यावर चालत आहे, तिथून लांबूनच आवाज देतील, आर्यन भाऊ, आर्यन भाऊ. ते जवळ येतील, मग बोलतील चला घरी. हे ते खूप मानपान देतात. खूप चांगली लोक आहेत तिकडे. आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी खेळलात? हा, खेळलो. कसा अनुभव राहिला? 4 मॅच आय थिंक खूप मार खाला आणि शेवटची फायनलची मॅच मध्ये पप्पू तोडकरने आय थिंक 48 रन्स मारल्या होत्या. त्याच्यासमोर मी सलग 4 चेंडू निर्धाव टाकलेले. क्या बात आहे. म्हणजे जरी मागच्या 4 सामन्यामध्ये जे काय झालंय त्याला लक्षात न घेता मला शेवटच्या सामना चांगला करायचा, तो तुमचा अप्रोच होता. एनबी ट्रॉफी पुणे? एनबी ट्रॉफी देखील अजूनपर्यंत मी खेळलो नाही, पण या वर्षी खेळणार. या झालं महाराष्ट्रातलं क्रिकेट. महाराष्ट्रात बाहेर देखील आता तुम्ही जाताय, तर प्रवासाचं टेन्शन होते का? कारण प्रवासाची जी दगदग असते आणि त्यानंतर तुम्हाला तुमचा परफॉर्मन्स द्यायचा असतो. तर भारतात विविध ठिकाणी तुम्ही खेळण्यासाठी गेलेला आहात, तर तो अनुभव कसा व्यक्त कराल? सर, आधी कसं कृष्णा सतपुते सर झाले, आधीच्या टायमाला असं म्हणजे एवढं काय हे नव्हतं. आता सगळंच आहे, प्लेनमध्ये, ट्रेनमध्ये एसी, म्हणजे नॉर्मली झोपून जायचं, याचं काही टेन्शन नाही. पॅकर करतो सर्व जे काय आहे. पण आधीच्या टायमाला खूप स्ट्रगल केला होता ट्रॅव्हलिंगला त्या सरांनी. ते आता या टायमाला नाही म्हणजे बघायला भेटत. आणि मी ज्यांच्यासोबत जातो, केतन म्हात्रे, अहमद भाई, जसे घरी आपले आई बाबा कसे आपल्यावर लक्ष देतात, तसंच ते आपल्याला तिकडे गेल्यावर लक्ष देतात आपल्यावर. जेवणापासून, आपल्या राहण्यापासून सर्व ते लक्ष देतात. आपण काही टेन्शनच नसतं ट्रॅव्हलिंग वगैरे. म्हणजे तुमच्याकडून जर चांगला परफॉर्मन्स मिळाला तर मग तुमची तर प्रशंसा होतेच, पण जरी परफॉर्मन्स चुकला तरी देखील हे सर्व मंडळी तुमची काळजी घेतात, ही मोठी गोष्ट आहे. तर आता एक रॅपिड फायर घेऊया आपण. तुमच्या क्रिकेटच्या व्यतिरिक्त ज्या आवडी-निवडी आहेत त्यावर आपण तुम्हाला लक्ष देऊया. 2 ऑप्शन देऊया. तुम्हाला दोघांपैकी काय आवडते हे तुम्हाला कळायचं आहे. वडापाव, समोसा? समोसा. मराठी चित्रपट, हिंदी चित्रपट? मूवी बघतच नाही. प्रवास कसा आवडतो, बाईकने की कारने? आई आवडते की पप्पा? दोघेही. तर आर्यनचं भविष्य काय? आर्यन फ्युचरमध्ये स्वतःला कुठे पाहतोय? सर, माझं भविष्य एक ISPL ची मोठी लीग आहे, तुम्हाला माहितीच असेल. माझं एक स्वप्न आहे की ती टुर्नामेंट खेळावी आणि ISPLच्या व्यतिरिक्त अजून खूप मोठ्या मोठ्या टुर्नामेंट्स होतील आणि ज्या आहेत त्या खेळायची इच्छा आहे. एक ड्रीम आहे माझा की टॉपचा एक बॉलर व्हावा. टॉपचा बॉलर व्हावा. बघा, एक ड्रीम कम्प्लीट कधी होतं? जेव्हा तुम्ही त्या मागे नेहमी राहता. तर तुम्ही एक उल्लेख चांगला केला होता की अहंकार नसावा. जर मी चांगला करतोय तर माझ्यामध्ये अहंकार हा गुण आला तर माझं क्रिकेट कोलॅप्स होऊ शकेल, आणि त्याचमुळे तुम्ही ती मेंटॅलिटी आतापासून बनवलेली आहे. भविष्यात तर जसं आपण उल्लेख केला, सुप्रीमो ट्रॉफी खेळायची आहे किंवा ISPL खेळायची आहे, तर ISPL साठी ट्रायल्स असतात. तर त्या ट्रायल्सची काय तयारी चालू केलेली आहे? अजून चालू तर नाही केली. आता गणपती झाले तर मी खूप कठोर सराव चालू करणार आहे. फिटनेसवर लक्ष देणार आहे. वर्कआउट, फिटनेस आणि ते प्रोटीन्स, कॅल्शियम जे खायचे पदार्थ असतात त्याच्यावर खूप लक्ष देणार आहे. खूप मेहनत करून त्या लेवलला पोहोचण्याचा प्रयत्न करणार. आता तुम्ही व्यावसायिक क्रिकेटपटू बनलेला आहात, तर मग ग्रामीण क्रिकेटमधून देखील तुम्हाला आमंत्रण येत असेल की IB दिवे या ग्रामीण टीममधून खेळायचं आहे, तर ते मॅनेज कसं करता? सर, आता गेल्या वर्षी तर जास्त टुर्नामेंट झाल्या नाही आणि आम्ही जास्त खेळलो नाही, म्हणून काही प्रॉब्लेम नाही झाला. पण यंदा नक्कीच प्रॉब्लेम होईल. आणि मला कसं तिकडे देखील आता मला मेन बॉलर म्हणून पकडून चालतात आणि ग्रामीण संघामध्ये पण मेन बॉलर पकडून चालतात. तर काय करावं, काय नाही केलं पाहिजे ते मी पप्पांशीच बोलतो. पप्पा, मी काय करू? मी तिकडे जाऊ की नको जाऊ? खूप मोठी टुर्नामेंट आहे आणि इकडे गावची पण खूप मोठी टुर्नामेंट आहे. मी काय करू काय नाही? मग पप्पा सांगतात तू काय कर, काय नको कर. मग ते मी ऐकतो. एकुलते एक आहेस? एकुलता एक. जर दुसरा भाऊ असता तर कदाचित वडिलांनी ट्रेन करून गावासाठी ठेवला असता. असं पण कधी कधी मग भावना दाटून येतात की मला ग्रामीण टीममध्ये खेळायची संधी मिळते, एक मोठी स्पर्धा आहे आणि मी व्यावसायिक क्रिकेट खेळण्यासाठी महाराष्ट्राच्या बाहेर आहे, तर मग अशी इच्छा होत नाही की जातो मी, फ्लाईटने जातो, खेळून परत येतो? सर, आय थिंक मी एकदा कर्नाटकला होतो अजित मोहिते सोबत आणि मी 2 मॅच आधी गावच्या खेळून तिकडे गेलो होतो आणि माझी गावची टीम म्हणजे मी नव्हतो तेव्हा देखील एक मॅच जिंकले होते आणि सेमीफायनलला पोहोचले होते. तर
खूप कॉल यायचे सिनियर प्लेयरांचे, गाववाल्यांचे देखील खूप कॉल यायचे की तू आर्यन ये, तुझी गरज आहे. आणि मी तिकडे होतो तेव्हा म्हणजे खूप इच्छा व्हायची की मी आता इथून जाऊ कसा, मी छोटा आहे, मला ट्रॅव्हलिंगचा एवढा माहीत नाही. आणि खूप इच्छा म्हणजे दाजून यायची की गेलो पाहिजे, पूर्ण पब्लिक मॅच बघायला असतं, खूप जल्लोष असतो, खूप मजा असते. तर मग त्याचा लाईव्ह स्ट्रीमवर बोलतो अजितदानी ऐकलं तर मग राग येईल. पण पप्पाने एक आयडिया केली की अजितदाला सांग घरी लग्न आहे आणि काय पण करून बोलवलं आहे, मुलं पाहिजेच म्हणजे मजा म्हणून घरी पाहिजेच. मग त्या अजितदाला सांगितलं तरी अजितदा बोलत होता की नको, इथं खूप टुर्नामेंट आहेत त्याला घेऊन जातो. पण पप्पा बोलले की असं असं आहे, त्याला पाठवा. मग मी आलो, सेमीफायनल फायनल खेळलो आणि जिंकलो. म्हणजे कधी कधी कॉम्प्रोमाइज करावा लागतो, म्हणजे आपल्या मनात नसतं पण करावा लागतो. आणि ते केलंय तुम्ही, एकदाच केलंय की खूप वेळा? केलंय, 2-3 वेळा केला. तर ओपन खेळताना इच्छा होतं की ग्रामीण क्रिकेट खेळायला जावावं, ती मजाच वेगळी असते ग्रामीण क्रिकेटची. आणि ग्रामीण क्रिकेट खेळताना एक ओपनची जी टुर्नामेंट असतात, तुम्ही बोलली सुप्रीमो ट्रॉफी, आता मी इथे ग्रामीण मॅच खेळतोय आणि तिकडे सुप्रीमो मधून देखील मला कॉल आलाय की इकडे मॅच आहे आपली हे, पण आपण तिकडे जाऊ शकत नाही. पण आता सुप्रीमो ट्रॉफी म्हणजे तुम्हाला माहीतच किती मोठी स्पर्धा, प्रत्येकाची इच्छा, प्रत्येकाचा ड्रीम असतं ती खेळण्यासाठी. आणि आपण इथं आता ग्रामीण क्रिकेट खेळतोय आणि माझी म्हणजे इथं खेळत असताना देखील खूप इच्छा असते की तिकडे जायला पाहिजे होता, तिकडे जायची इच्छा आहे, असं तसं. म्हणजे ओपन क्रिकेटला पण जायची इच्छा असते, ग्रामीण क्रिकेटला येण्याची पण इच्छा असते. भिवंडीचं क्रिकेट हे एक डेव्हलप क्रिकेट म्हणून ओळखलं जातं. वेगवेगळे फॉर्मॅट त्या भिवंडीमध्ये खेळतात. तर समालोचक देखील तितक्याच ताकदीनं क्रिकेटपटूंना ऊर्जा देत असतात. म्हणजे सिद्धी भाभी सर असतील, मोरेश्वर गवळी सर असतील, अजय गरज सर असतील आणि इतर समालोचक आमचे बांधव. तर त्या समालोचकांबद्दल काय सांगाल? आज मी या लेवलला पोहोचलोय आणि आज मी इथं बसलोय, याच्या पाठीमागचं कारण पूर्ण कॉमेंट्री, जेवढेही कॉमेंट्री पॅनल आहेत ते देखील आहेत. कारण कसं आहे, आई बाबा, सिनियर प्लेयर्स, गुरु म्हणजे सर्व आपल्याला मार्गदर्शक आणि सपोर्ट करतच असतात. पण क्रिकेटमध्ये कॉमेंटेटर्स जे असतात त्यांचं देखील मी खूप खूप धन्यवाद करतो, कारण त्यांच्यामुळे देखील मी इथं आहे. त्याचं रिझन असं आहे की जेव्हा मी खेळतो आणि एखादा चांगला चेंडू टाकला किंवा चांगली बॉलिंग टाकली, तर जेव्हा ते प्रशंसा करतात की काय बॉलिंग टाकली, काय गोलंदाजी केली आहे, गरकन चेंडू फिरलाय, ते ऐकून गोलंदाजी करताना खूप कॉन्फिडन्स लेवल हाय होतो. आणि अजून ॲग्रेशनमध्ये, कॉन्फिडन्समध्ये आपण बॉलिंग टाकतो आणि ती बॉलिंग आपली चालतं. आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला देखील भेटतं. म्हणजे ग्राउंडमध्ये असताना खेळताना कानाला ऐकू येत नाही आणि आपण तेवढं लक्ष देत नाही. पण आपण जेव्हा घरी जातो तेव्हा कानात हेडफोन घालून आपण जेव्हा ती झालेली मॅच बघतो, आपण काय चांगले केले ते देखील कॉमेंटेटर बोलतात, प्रशंसा करतात. आणि आपण काय चुका करतो ते देखील ते बोलतात की खूप चुकीचा बॉल टाकला, फुलटॉस टाकला, आणि काय करायला पाहिजे ते देखील ते बोलतात. म्हणजे ते मी घरी जाऊन ऐकतो आणि काय चुका केल्या आणि कॉमेंटेटर काय बोलतात आणि काय केलं पाहिजे आपल्याला. म्हणजे होम स्टडी खूप महत्वाची आहे. आपण खेळून येतो आणि जर युट्यूबचं माध्यम आहे आणि युट्यूबवर आपण रिपीट करून पाहू शकतो, तर झालेल्या चुका सुधारल्या गेल्यात. कित्येक वेळा तुमच्या चुका यामुळे सुधारल्या गेल्यात युट्यूबवर बघून? हो हो, खूप फायदा होतो युट्यूब मुलं आणि कॉमेंटेटर्स मुलं देखील. ते आपल्याला डायरेक्ट सांगून येतात की काय चुका केली, तू काय केला, तू नाही काय केला. तुम्ही पॉझिटिव्ह वेने घेतात ही मोठी गोष्ट आहे. तुमचं स्वप्न तुम्ही सांगितलं, आता वडिलांचं स्वप्न देखील तुमच्याशी जुडलेलं आहे. तर तुमच्या वडिलांचं स्वप्न काय आहे, म्हणजे आर्यनने काय करायला हवं? आधी तर पप्पांना म्हणजे पप्पांचा, मम्मींचा स्वप्न तर नव्हता की मी क्रिकेटर बनलो पाहिजे. आधी कसं मुलाला शिकवतात आणि मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे. प्रत्येक वडिलांची हीच इच्छा असते की आपला मुलगा काहीतरी बनला पाहिजे. पण माझ्या बाबांची पण आय थिंक अशीच काहीतरी इच्छा असेल मम्मींची, क्रिकेटर व्हायची नसेल. पण मी 10वी फेल झालो. त्याच्यानंतर हळूहळू जे पप्पा मला वाक्य बोललेत त्या वाक्यामधून मी इथपर्यंत पोचलो. आणि आज अभिमान वाटत असेल आय थिंक कुठे ना कुठे पप्पांना की आज आपला मुलगा आपल्या कर्तृत्वामुळे ओळखला जातो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की क्रिकेटचं करिअर जे तुम्ही निवडलेलं आहे त्या करिअरवर नक्कीच तुमच्या घराचा उदरनिर्वाह चालू शकतो? हो, चालू शकतो. कारण टेनिस क्रिकेटमध्ये लाईफ होऊ शकते. आधीसारखं नाही, आता टेनिस क्रिकेटमध्ये खूप पैसा देखील आला आहे, खूप मोठा प्लॅटफॉर्म देखील आला आहे. आणि आय थिंक आता IPL होतं, नंतर इंडिया, इंग्लंड असं इंटरनॅशनल क्रिकेट होतं. तसं टेनिस क्रिकेटमध्ये देखील पुढे होऊ शकतो आणि होईल. युट्यूब ब्रॉडकास्टिंगचा फायदा होतोय जसं तुम्ही उल्लेख केला. तर AK स्पोर्ट्स अँड इव्हेंट हे नवीन युट्यूब चॅनल आहे. तर क्रिकेटर या नात्याने तुमची अपेक्षा काय आहे की या युट्यूब चॅनल नवीन प्रेक्षकांसाठी काय आणायला हवं? तर माझी AK स्पोर्ट यांच्याकडून अशी अपेक्षा आहे की नवोदित क्रिकेटर्सना संधी द्यावी, त्यांची स्टोरी जगासमोर आणावी
आणि त्यांना योग्य मार्गदर्शन द्यावं. आणि म्हणूनच तुम्ही आता स्क्रीनवर आहात की आम्ही फक्त जुन्या जाणत्या क्रिकेटपटूंचीच चर्चा करणार नाही आहोत, ज्यांच्याकडे खरंच टॅलेंट आहे त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि ती चर्चा आर्यनशी आपण केली. आर्यन, व्यक्त होऊन कसं वाटलं? हा जो प्रवास तुम्ही माझ्याशी बोलून दाखवलात, प्रेक्षकांशी तुम्ही शेअर केलात, तर कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं सर. आता कसं एवढं सक्सेस मिळाली आणि जेव्हा आपण जातो बाहेर, अर्धी जण बोलतात काय नाही, नशिबाचा खेळ आहे, नशिबामुळं हे झाला, बापाच्या ओळखी मुला क्रिकेटर झाला, दुसऱ्या टीममध्ये संधी मिळाली, असं तसं म्हणजे अशी बोलतात. पण आज तुमच्याशी मी शेअर केलं, आज त्यांना देखील समजलं पाहिजे की या सक्सेसच्या मागचं कारण आणि स्ट्रगल काय असतं आणि मी काय केलं ते. आर्यन, कधी वाटलं होतं की तू व्यावसायिक क्रिकेटपटू इतक्या लवकर बनशील? सर, स्वप्न तर खूप मोठी होती, पण वाटलं नव्हतं इतक्या लवकर माझं स्वप्न पूर्ण होईल. जे बोलतात ना, ज्याचे स्वप्न प्रामाणिक असतात त्याला वेळेआधी यश मिळतं. माझ्या बाबतीत तसंच घडलं. क्या बात आहे. बघा, खूप चांगल्या पद्धतीनं मोटिवेशनल स्पीकर सुद्धा आहे आर्यन. वेगवेगळ्या गोष्टी प्रेक्षकांना ऐकायला मिळत आहेत. आर्यन, आभार मानायचं झालं तर कोणाचं म्हणशील? कारण हे खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा तुम्ही तुमचं करिअर सुरू करता तेव्हापासून आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी तुम्हाला सहकार्य केलंय त्या सर्वांचं तर पाठबळ तुम्हाला आहेच, पण जर त्यांचं आभार व्यक्त करायचं असेल तर कोणाचं व्यक्त करा? सर, मी माझ्या पूर्ण गावाच्या संघाच्या सिनियर प्लेयरांचा आभार मानेन. प्रथमेश म्हात्रे, माझे बाबा मनोज भोईर, काका अजय भोईर, विक्की म्हात्रे, नंदू पाटील आणि अनेक असे सिनियर्स आहेत, त्यांचा मी आभार मानेन. आणि एक तारिफजी सय्यद, अल्ताफ बालीजी, अजित मोहिते, केतनदा, अहमदभाई आणि पूर्ण जेवढेही सिनियर प्लेयर आहेत त्यांचा मी आभार मानतो. रतनुबा पाटील स्मृतिचषक खेळलास का? खेळलो. कसा अनुभव होता? म्हणजे एक स्वप्न होता की कधीतरी रतनबुवा स्मृतिचषक पाहण्यासाठी जावं. जेव्हा बाबा खेळायचे नक्ष 11 भिवंडीमध्ये आणि बाबा येऊन शेअर करायचे, खूप पब्लिक असतं हे, त्याने लाईव्हला देखील बघून खूप असं वाटायचं की कधीतरी बघायला गेलो पाहिजे आपण. पण त्यानंतर क्रिकेटमध्ये म्हणजे मी हळूहळू वरती येत चाललो, तेव्हा इच्छा व्हायची की कधीतरी असं आलं पाहिजे की आपण रतनबुवा खेळलो पाहिजे. मग गेल्या वर्षी मी खेळलो, भिवंडीच्या अगेन्स्टच खेळलो. ती मॅच आम्ही जिंकलो, भिवंडीवाले हारले. पण माझा एक ड्रीम होता की लहान असताना मी ज्या टीमचे मॅचेस बघायचो रतनबुवा स्मृती चषकमध्ये, त्या टीममध्ये कधीतरी खेळावा, म्हणजेच माझी ड्रीम टीम होती नक्ष 11 भिवंडी. याच वर्षी मी खेळून पूर्ण केली. क्या बात. समालोचकांनी खूप ठिकाणी चर्चा केलेली आहे तुमच्याशी, तुम्ही व्यक्त सुद्धा झालेला आहात. तर असा कुठला किस्सा जो तुम्ही कुठेच कधी बोलून दाखवला नाही? जे आपल्याला शाळेत शिकवलं नाही, म्हणजे शाळेत शिक्षण दिलं नाही, ते मला मैदानाने दिलं. हीच भावना मी हृदयात ठेवून खेळतो. क्या बात आहे. बघा, कधी कधी काही गोष्टी शाळेत शिकवल्या जात नाही, हे जग तुम्हाला शिकवते आणि तीच गोष्ट या ठिकाणी आर्यनने बनवून दाखवलेली आहे. आर्यन, खूप चांगल्या पद्धतीने आपण आपल्या करिअरचा आढावा प्रेक्षकांना दिलात. या तुम्ही पॉडकास्टमध्ये आलात त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार आणि भविष्यातील वाटचालीसाठी मला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. नाही, खरंच तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त झालात, ती मोठी गोष्ट आहे आणि खूप काही शिकवून गेलेला आहात. मला सुद्धा काही गोष्टी शिकायला मिळाल्या तुमच्या माध्यमातून आणि असंच चांगलं क्रिकेट खेळत राहा. तुमच्याकडे एक चांगलं क्रिकेट आहे, तुमच्याकडे वडिलांचं मार्गदर्शन आहे, तुमच्या सहकाडूंची तुम्हाला खूप चांगली मदत मिळते. तर तुमचं क्रिकेट हे विकसित होईल प्रत्येक वर्षानंतर, अशीच आम्हाला अपेक्षा आहे. आपण आपला बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल तुमचं मनस्वी आभार. तर आजच्या एपिसोडमध्ये इतकंच. लवकरच भेटूया एका अजून एक दिग्गज क्रिकेटपटूला आपण या पॉडकास्टमध्ये घेऊन येणार आहोत. पॉडकास्टचं नाव तुम्हाला माहितीच आहे. सबस्क्राईब करायला विसरू नका AK स्पोर्ट्स या YouTube चॅनलला. टेनिस क्रिकेटची दुनियादारी. धन्यवाद.